एक अपहरण करण्यात आलेले जापानी जहाज आणि 10 इंडोनेशियन समुद्री चाचे। यानंतर भारतीय नौदल व तटरक्षक दलाने त्यांचा 750 किलोमीटर पाठलाग करून या चाचांना अटक केली। ही कोणत्याही चित्रपटाची कथा नाही, तर भारताने राबवलेल्या ऑपरेशन अलोंड्रा रेनबोची सत्य घटना आहे। दरवर्षी 1 फेब्रुवारीला देशात भारतीय तटरक्षक दल दिवस साजरा केला जातो, कारण 1 फेब्रुवारी 1977 रोजी भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी भारतीय तटरक्षक दल अर्थात भारतीय कोस्ट गार्डची स्थापना करण्यात आली होती। 1999 मध्ये तटरक्षक दलाला सर्वात मोठ्या परीक्षेचा सामना करावा लागला होता। 22 सप्टेंबर 1999 रोजी MV अलोंड्रा रेनबो नावाचे जापानी मालवाहू जहाज, जे सुमारे $2 दशलक्ष किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जात होते, दक्षिण चीन समुद्रात 10 ते 12 शस्त्रसज्ज इंडोनेशियन समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले। यानंतर जहाजावर असलेल्या 10 जापानी क्रू मेंबर्सना समुद्रात फेकून देण्यात आले। आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्वजण वाचले आणि कसेबसे थायलंडच्या फुकेट किनाऱ्यावर पोहोचले। समुद्री दरोडेखोरांनी या जहाजाचे नाव बदलून MV मेगारामा ठेवले। जहाजाचा रंग बदलत चोरीचा माल विकण्यासाठी पाकिस्तानकडे मार्गक्रमण केले। दरम्यान UK मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स आणि पायरसी रिपोर्टिंग सेंटर सारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सींनी अपहरण केलेल्या जहाजाबद्दल इशारा दिला होता। 13 नोव्हेंबर 1999 रोजी भारतीय व्यापारी जहाज MV अल शुआदाने कन्याकुमारीच्या सुमारे 66 सागरी मैल नैऋत्येला एक संशयास्पद जहाज पाहिले। तपासात ते जहाज मेगारामा असल्याचे समोर आले, जे अजूनही जुन्या रूपातील अलोंड्रा रेनबो सारखे दिसत होते। त्यानंतर ऑपरेशन अलोंड्रा रेनबो सुरू करण्यात आले। भारतीय तटरक्षक दलाने भारतीय नौदलासोबत ICGS ताराबाई तर हवाई देखरेखीसाठी डॉर्नियर 228 विमाने तैनात केली आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींशी समन्वय साधला। 16 नोव्हेंबर 1999 रोजी मुंबई क्षेत्रातून ICGS वीरा आणि ICGS ॲनी बेसंट यांनी इल्युशिन 38 या गस्ती विमानासह सुमारे 750 किलोमीटरपर्यंत जहाजाचा पाठलाग केला। भारतीय नौदलाने कारवाई करत 7 इंडोनेशियन समुद्री चाच्यांना अटक केली आणि जहाज सुरक्षितपणे मुंबईत आणले। ऑपरेशन अलोंड्रा रेनबोने भारत-जपान संबंध अधिक मजबूत केलेच, पण त्याचबरोबर समुद्री सुरक्षेत भारत एक ताकदवान आणि विश्वासार्ह शक्ती असल्याचे सिद्ध केले।